त्याला सुद्धा हे सांगणं मला ही खूप मोठी एक फाईट होती त्याची. सांगू की नको सांगू, सांगू की नाही. त्रयस्थ माणसाला माझ्या लग्नाबद्दल पहिली बायको गेली, दुसरी बरोबर माझं भांडण चालू आहे. आत्ताच 2 महिन्यापूर्वी लग्न झालेल्या बाईला सोडावं का, घटस्फोट घ्यावा, हे त्याला कोणाला तरी सांगावं वाटलं. हे पण कोणीतरी त्रयस्थ माझ्यासारखं, ते पण नाटकाच्या याचं. हे मला असं वाटलं की अरे हे काय आहे. काय झालं आहे माहिती का, मी जेव्हापासून तुकाराम वाचायला लागलो आहे ना, आता हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी आहे. मी ना जरा नास्तिकच झालो की काय असं मला वाटू लागलं. अच्छा. आयुष्यातलं पहिलं नाटक ज्याच्यात मला असं वाटलं होतं की म्हणजे की अरे म्हणजे मार्लिन ब्रँडोज आहे मी, काय काम केलं आहे मी, असं मला असं पहिल्या नाटकात मला वाटलं होतं. आणि माझी म्हणजे दुसऱ्या दिवशी समीक्षण जे आलं होतं त्याच्यात 1-2 ओळी माझ्याबद्दल फक्त लिहून आल्या. त्याचा अभिनय उत्तम, पण आवाजामुळे संवाद पोहोचू शकले नाहीत. अच्छा. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे आर.जे. ज्ञानेश्वरी आणि आज मी अशा एका व्यक्तीला बोलावलं आहे ज्याचं नाटक मी खूप वर्षांआधी बघितलेलं आणि आता रिसेंटली मी पुन्हा बघितलं. आणि मला वाटतं आता अशी कोणती व्यक्तीच नाही उरली आहे महाराष्ट्रात ज्यांनी हे नाटक नाही बघितलं आहे. ऑफकोर्स मी बोलतेय प्राजक्त देशमुखबद्दल. खूप स्वागत तुझं पुन्हा एकदा मिरची स्टुडिओजमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. एका अत्यंत स्पेशल प्रोजेक्टसाठी आपण भेटलेलो पहिल्यांदा आयुष्यात मी तुला भेटलेले, दॅट वॉज गोदावरी. बरोबर. आणि आता कट्टू आम्ही संगीत देवबाभळीसाठी भेटतोय. खरं तर ऍक्च्युली मला सकाळी वाटत होतं की खरं आपल्याला उशीरच झाला या नाटकासाठी इंटरव्ह्यू करण्यात. पण विशेष गोष्ट अशी आहे की 500वा प्रयोग होणार आहे लवकरच आणि 500 प्रयोगांपर्यंत हे नाटक आलंय. सो या नाटकाला काही काळ वेळ नाहीच उरलाय एनिवे. सो एनी टाइम इज अ गुड टाइम टू टॉक असं मी म्हणू शकते. मला सुरुवात याच्यापासूनच करायची की 500 प्रयोग. आत्ता रिसेंटली आम्ही सतत या बातम्या बघतो किंवा हे सोशल मीडियावर बघतो की आज देवबाभळीचे 5 प्रयोग आहेत. आणि कोणत्याही नॉर्मल माणसाला ही सवयच नाहीये की एका दिवसात एका नाटकाचे एकाच लोकेशनला 5 प्रयोग होतील. जे नाटक संगीत नाटक आहे, जे नाटक लाईव्ह त्या दोघी गातात, ज्याच्यात इन्स्ट्रुमेंट सगळे लाईव्ह वाजवले जातात. 5 प्रयोग हे जेव्हा तू हा एकतर कोणाच्या डोक्यात हा विचार आला की एका दिवशी आपण इतके करूया. नाही, ही कसं आहे, मूळ संकल्पना तर ही प्रसाद कांबळी याचीच आहे. आता ती कशा याच्यातून आली त्याचे 2 कारणं आहेत. पहिलं कारण तर असं आहे की हे आम्ही थांबायचं जेव्हा ठरवलं की आपण आता नाटक थांबवूया, आणि त्यानंतर अचानक आम्हाला सगळ्यांना इतके मेसेजेस यायला लागले की नाही तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही आमच्याकडे आलाच नाही आहात वगैरे वगैरे, असं सगळं सुरू झालं. मग असं झालं की नाही आपण आता तेव्हा साधारण एक असं होतं की आता 100ला साधारण 75 प्रयोग अजून केले तर आपण 500पर्यंत पोहोचू. तर 75 प्रयोग आणि वेळ खूप कमी आहे, कसं करावं. मग एक प्लॅन आखला गेला. तुकाराम बीज पासून सुरू करून आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा 2 टप्प्यामध्ये हे सगळं आखलं गेलं. ज्यामध्ये पहिला टप्पा जो असेल तो नागपूर वगैरे तिथल्या भागामध्ये, तिथे सगळ्यांना सांगू की आता शेवटचे प्रयोग आहे, आम्ही नागपूरला आलोय, हा तुमच्याकडचा शेवटचा, अकोल्याला आलोय, अमरावतीला, असं करत 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 असं सगळीकडे बघू काय होतंय. असं करत आम्ही पहिला टप्पा पार केला आषाढी एकादशीला. असं झालं की आता आषाढी पहिला टप्पा तर झाला, चांगला झाला. तर आता मग दुसऱ्या टप्प्याला परत जेव्हा गणित मांडलं तेव्हा असं झालं की अरे हे आता परत असं होणार की, कारण नागपूरचं अमरावतीचं असं झालं आम्हाला की अरे आम्ही येऊन गेलो, तुम्ही येऊन गेला, पण आमचं नेमकं आम्ही अमुक ठिकाणी होतो, आम्ही तमुक ठिकाणी होतो. मग मला प्रसादचं कौतुक यासाठी आहे ॲज अ निर्माता म्हणून, पण तो पहिलं मला वाटतं नाटक वेडा आहे. तर त्याचं असं झालं की आपल्याला 2 गोष्टी साध्य करायच्या आहे. एक तर जर आता तुम्हाला 500 तुमची इच्छा सगळ्यांची आहे, पहिलंच नाटक आहे तुमचं सगळ्यांचंच, तर हा एक प्रकारचा विक्रम आहे की पहिलंच नाटक एवढं 500 प्रयोग होणं. जे सगळे सीझन नसतात त्यांचे होतात आणि आजकाल खरं तर कोणाचेच होत नाही, फारच विरळा आहे की 500 होणं. तर तो म्हणे की आपण कलाकारांच्या आणि सगळ्यांच्या संमतीने त्यांनी हा एक प्लॅन आखला की आपण विले पार्ले दीनानाथला 3 प्रयोग ठेवू. म्हणजे ज्यांना 1ला जमणार नसेल ते 5च्या प्रयोगाला येतील, ज्यांना 5ला जमणार नसेल ते 9:30च्या प्रयोगाला येतील, आणि तो शेवटचा ठेवू. म्हणजे बाबा तुम्ही जर नसाल तर तुम्ही काही करून तुम्ही या तिथे, जेणेकरून असं कुणीच उरणार नाही ज्याचं म्हणणं आहे की बाबा माझं बघायचं राहून गेलं, तुम्ही पार्ल्याला येऊन गेला, ठाण्याला येऊन गेला,
त्यामुळे जास्तीत जास्त नाटक लोकांनी बघावं. म्हणजे याच्यामध्ये आता तसं जर बघितलं तर एकच प्रयोग लावला तर तो हाऊसफुल होईल, त्याला बुकिंग पण चांगलं होईल, त्याला इतरांना जे द्यायचे जे सगळे मानधन आहे ते एकाच प्रयोगाचं द्यावं लागतील. पण मला वाटतं की एकूणच नाटकवाल्यांच्या बाबतीत जे म्हटलं जातं की ते काही फार व्यवहारी नसतात ते, कारण त्यांच्या डोक्यात प्रेम जरा वरचढ असतं व्यवहारापेक्षा. तर हा तशा पद्धतीचा मला वाटतं त्याचा प्रेमाचा व्यवहार आहे आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने केलं. आणि म्हणून आता आम्ही ते करत करत काल पुण्याला 3 प्रयोग झाले आणि आता 499 प्रयोग झालेले आहेत आणि आता 500वा प्रयोग आता 22 तारखेला षण्मुखानंदला आपण करतो. आणि षण्मुखानंद म्हणजे आहेच इतकं ग्रँड, मला वाटतं इतकं मोठं ऑडिटोरियम आहे. आणि मला आठवतंय की षण्मुखानंदला कोणत्या तरी वेगळ्या कार्यक्रमाला मी आणि माझी आई गेलेलो आणि बोलता बोलता देवबाभळीचा जेव्हा विषय निघाला तेव्हा ती म्हणाली की इथे झालं पाहिजे ते नाटक. आणि तेव्हा मी म्हटलेलं की मला माहित नाही आता इथे नाटकं पहिल्यांदा तर होतात की नाही, कारण षण्मुखानंद इज अ व्हेरी कॉन्सर्ट आणि काही ना काहीतरी म्युझिक शोज वाला. पण जेव्हा मला कळलं की 500वा प्रयोग षण्मुखानंदला होता, आय वॉज लाईक ह्याच्यापेक्षा बेटर थिएटरच नाहीये मुंबईत जिथे तो शो होऊ शकतो. मला सांग की असं म्हणतात ना की प्रत्येक प्रयोग वेगळा असतो, जरी कितीही तुम्ही नाटक बसवलेलं असलं तरी कलाकारांसाठी, पण दिग्दर्शकासाठी लेखकासाठी प्रत्येक प्रयोग वेगळा असतो. हो, निश्चित असतो. कारण की म्हणजे आता 500 प्रयोग झाले पण मला वाटतं मी एकही प्रयोग असा बसून मी बघितलेला नाही. मी जेव्हा प्रयोग असतो आणि मी तिथे असतो तेव्हा मी या विंगेत गिरट्या घालत असतो, मग त्या विंगेत गिरट्या घालत असतो. या दोघीजणी मला हसतात, ते म्हणतात अरे आता तू का इतका अस्वस्थ होतो. पण मला सतत ती धास्ती असते, कुठे काही चुकतं का किंवा काहीतरी कसं रिसीव्ह होतंय, काय होतंय असं सतत. आणि काय असतं की प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षक वेगळा आहे. जो प्रतिसाद मला यशवंत कोथरूडला मिळेल तो मला शिवाजीला मिळणार नाही. मला तिथे काहीतरी वेगळं मिळेल. आता जी कथा मी तुला सांगतोय, जे तुझे रिस्पॉन्सेस असतील तीच गोष्ट मी ह्याला जेव्हा सांगायला जाईल तेव्हा याचे रिस्पॉन्सेस वेगळे असतात. याला एखादी वेगळी गोष्ट टच करते, एखादी वेगळी गोष्ट त्याच्या काळजाला हात घालते, तुझ्या वेगळं असू शकतं. त्यामुळे हे जेव्हा क्युम्युलेटिव्ह जेव्हा एक साधारण 500 प्रेक्षक समोर बसलेले असतात तेव्हा 2 गोष्टी होतात. एकतर इतक्या निरनिराळ्या ठिकाणी जागा निघतात ज्या कदाचित आपण बसवताना पण आपल्याला माहिती नव्हतं की अरे ही जागा असू शकते. आणि आता उदाहरणार्थ अगदी जेव्हा ती म्हणते की तू निघून का नाही गेलीस, एवढं हाल अपेष्टा सहन केल्या, आणि तेव्हा ती म्हणते की खलबत्ता सरकवत म्हणते की रुसायचं काम रखुमाईचं. आणि त्याला जो रिस्पॉन्स येतो, कारण ते इतक्याच वेगळ्याच लेवलला लोकांना टच होतं. बसवताना मी ते आता इथे कशा टाळ्या पडतील वगैरे असं काही मी ते बसवलं नव्हतं. मला फक्त एक 2 जणी बोलत आहेत तर तिला माहिती पण नाही आहे की रुसून आलेली रखुमाई आहे, पण ती बोलून गेली ती की रुसायचं काम रखुमाईचं, आपण कुठे देवबीव. तर याच्यात तिला काय रिअलायझेशन होईल. सो अशा छोट्या छोट्या जागा ज्या प्रेक्षक काढतात आणि आपण जे म्हणतो प्रेक्षकांना कळेल नाही कळेल, हे सतत एक प्रत्येक सिनेमा म्हण नाटक म्हण याच्यात एक नेहमी एक असतं की हे कळेल का. तर माझं म्हणणं आहे की हे आपण काही प्रेक्षकांना गृहीत धरू नये. प्रेक्षक खूप हुशार असतो आणि सुजाण असतो, त्यामुळे प्रत्येक प्रयोग प्रत्येक ठिकाणचा खूप वेगवेगळा असतो. मला विशेषतः दीरानाथ आणि कोथरूडचा प्रयोग मला फारच आवडतो. कारण तिथे असं वाटतं की कवितेचा कार्यक्रम चालू आहे का, असे लोक एकेका त्यांचे वाक्य एन्जॉय करतात, टाळ्या, फारच मजा आहे. हाऊ लवली. आणि हे मी स्वतःही अनुभवलंय. आय एम शुअर जितक्या लोकांनी हे नाटक बघितलंय आणि हा व्हिडिओ बघतायत दे विल ऑल्सो अग्री की असंच होतं. इतक्या ते सेम नाटक जरी 2दा बघितलं वेगवेगळ्या वेळात, म्हणजे काही महिन्यांच्या अंतराने जरी बघितलं तरी पण समजण्यात खूप फरक पडतो असं मला वाटतं. मला हे विचारायचंय की दी अदर डे उमेश कामत आणि प्रिया बापट आलेली आणि त्यांच्याशी बोलता बोलता ते तेच म्हणाले की कंटेम्पररी गोष्टी बघणं फार महत्त्वाचं आहे, आत्ताची नाटकं बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि तेव्हा प्रिया म्हणाली की आपण कंटेम्पररी म्हणतोय, देवबाभळीसारखं नाटक ज्याची सिच्युएशन आत्ताच्या काळातली नाहीये तरी सुद्धा ते इतकं रिलेट होतोय कारण त्याची ट्रीटमेंट तशी आहे. मला विचारायचं की काय एक्झॅक्टली तुला असं वाटतं ह्याच्यात किती काय आणि कसं कंटेम्पररी आहे जेणेकरून लोकांना ते रिलेट होतंय आत्ता पण. नाही, मला काय वाटतं बघ, शेवटी 2 बायका एकमेकांशी बोलतायत, त्यामध्ये आता ती देवाची बायको आहे, संताची बायको आहे, हे आता आपल्याला सगळं माहिती आहे म्हणून. पण मला मुळातच जेव्हा गोष्ट सुचली होती तेव्हा मी ते लिहितानाच किंवा
जेव्हा ते दृश्य दिसलं तेव्हाच मला असं होतं की यांच्यातलं आधी देवत्व बाजूला काढूया. जी ऑलरेडी रुसलेली एक नवरा बायको रुसवा फुगवा आहे आणि जी निघून गेलेली जी बायको आहे तिला जर कळलं की आपल्या नवऱ्याने कुठल्या तरी एका तिसऱ्याच बाईचा पाय हातात धरलेला आहे काटा काढण्यासाठी, त्यावेळेस तिची काय रिॲक्शन असेल, ह्या रिॲक्शन बघण्यासाठी तिची एक तर असेल की ती बाई बघायला जाईल, कारण नवऱ्याकडे जाऊन ती कन्फ्रंट करणार नाही कारण त्यांचं भांडण आहे, तर ती बघायला तिला तरी जाब विचारायला जाईल. आणि त्या याच्यातून याचा सगळ्याचा जन्म झाला आणि ती तिथं स्वाभाविकपणे गेलेली आहे आणि ती वेगळ्या डिस्गाईजमध्ये लखुबाई म्हणून गेलेली आहे. आता हे सगळं कसं आपण इतकं बघत असतो, मी पंढरपूरला जेव्हा गेलो, मी सगळं बघितलं, मी फिरायला गेलो तेव्हा मला तिथं लखुबाईचं मंदिर दिसलं. अच्छा. म्हणजे मूळ जे 2 मंदिरं आहेत रखुमाई आणि विठ्ठलाची, थोडंसं तू काठाकाठाने चालत चालत पुढे गेले तर पुढे एक लखुबाईचं खरोखर मंदिर आहे. मी त्यांना त्यावेळेस विचारलं होतं की हे लखुबाई म्हणजे कोण. मग तिने सांगितलं की तिथे एक बाई असते. तिने सांगितलं की असं असं ती जेव्हा दिंडीरवनात गेली होती तेव्हा असं असं ती रुसून जेव्हा आली तेव्हा ती इथे आली, तर इथे मूळ मंदिर इथं आहे, मग ते दर्शनाच्या सोयीसाठी तिकडं ते पेशव्यांनी काय ज्यांनी कोणी केलं ते तिकडं केलं असं तिने सांगितलं. तर खरं कुठं जाऊ दे, पण मला ते लखुबाई हे पात्र इतकं इंटरेस्टिंग मला वाटलं. मग मी जेव्हा त्याचा शोध घेतला, मग मी काही गोष्टी त्याबद्दलच्या वाचल्या. मग हे एक आपण कुतूहल म्हणूनच वाचतो. मग नंतर जेव्हा तो क्षण येतो आपल्याला, जेव्हा काही सुचू लागतं आणि सगळं गोळा होऊ लागतं, तेव्हा मग त्याच्यातून एक काहीतरी कथानक जन्म घेतं. तर माझं म्हणणं आहे की मी त्यांना त्यांच्यातलं देवत्व संतत्व बाजूला करून 2 बायका बोलत आहेत, दोघींचं आपापल्या नवऱ्याबद्दल आणि म्हणून पर्यायाने संसाराबद्दल त्यांचं काही म्हणणं आहे, काही तक्रारी आहेत आणि त्या बोलत आहेत फक्त. तर सगळ्यात शेवटी काय, इमोशन ही सर्वव्यापी आहे. तुझा क्रोध म्हणा, तुझा संताप असू दे, तुझं असूया असू दे, तुझं प्रेम असू दे, तुझं समर्पण भाव असू दे, हे पात्रागणिक त्याचे डायनॅमिक्स बदलतील, पण शेवटी भावना त्याच आहेत आणि त्या दोघींच्या आहेत. आता मागे अशाच एका कार्यक्रमामध्ये जेव्हा कार्यक्रम संपत आला तेव्हा ती म्हणाली की खूप धन्यवाद आणि असाच प्रत्येक बाईला पायातून काटा काढणारा विठ्ठल मिळो वगैरे वगैरे वगैरे. तर मी थांबवलं, म्हटलं 1 मिनिट, म्हटलं मुळात पायात काटा रुतण्यासाठी ती जी भटकायला निघालेली आहे त्यासाठी तर तुकारामानेच बोंबलत कुठे हिंडायला नको, त्यांनी घरी थांबायला पाहिजे ना, मग हे पुढचं सगळं येणारच नाही. तर आपण जे त्याचं एक अवडंबर करून, देव असल्यामुळे अवडंबर करून टाकतो, तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जोपर्यंत आपण त्या बायकांचं बघत नाही आणि हे रिलेट होतंय, हे नाटक म्हणून जरी चांगलं असेल तरी मला असं कधी कधी त्याचं वाईट पण वाटतं की 17व्या शतकातल्या बायकांच्या व्यथा आज 2023ला जर तुम्हाला रिलेट होत असतील आणि कोणी हे कालबाह्य म्हणत नसेल तर मग मला जरा थोडंसं कुठेतरी एक सिटिझन म्हणून मला वाईट वाटतं, एक संवेदनशील म्हणून माणूस म्हणून वाईट वाटतं. पण ॲट द सेम टाईम नाटककार म्हणून चांगलं यासाठी वाटतं की चला त्या निमित्ताने तरी त्याला जाग येत राहील आणि त्याच्यावर काहीतरी काम होत राहील असं. राईट. ट्रिकी आहे ही सिच्युएशन थोडीशी ना. पण मला सांग की आता तू म्हणालास की त्यांच्यातलं देवत्व बाजूला ठेवून तू त्यांना माणूस म्हणून बघितलंस आणि त्या पद्धतीने ती गोष्ट पुढे जाते. त्या दोघींना माहीतच नाहीये की त्या म्हणजे तिला माहीत नाहीये की रखुमाईच आहे आणि ऑफकोर्स अनेक गोष्टी हळूहळू त्यांना सुद्धा कळत जातात. पण त्या सुरुवात अगदी बेसिक ह्युमन लेवलला करतात की ती एक स्त्री आणि तिच्याशी मी बोलते आणि जे काय आहे ते, बाकी त्यांचं सगळं त्यांचं बॅक ऑफ द माइंड चालू आहे. हे तुझ्यासाठी या पद्धतीने त्या दोघींना बघणं, त्यांचं देवत्व बाजूला काढून, हे इझी होतं, डिफिकल्ट होतं, कसं होतं? कारण आपल्याला संस्कार आणि लहानपणापासून देवाला आपण ॲज अ ह्युमन इट्स नॉट इझी. नाही खरंच नव्हतं. पण कसं आहे, अगेन तुमचे आई वडील आणि तुमचे संस्कार तिथे येतात. आपण संस्कार म्हणजे काय, आपल्याला चल बाबा बस आता हे तुझ्यावर संस्कार असं कधीच होत नाही. मला एक प्रसंग आठवतो की मी खूप लहान होतो, किंबहुना 2री 3रीच्या आसपास, आणि पंढरपूरला पहिल्यांदा गेलो होतो. आणि तेव्हा जेव्हा गेलो तेव्हा मला असं म्हटलं की अरे आपल्या घरामध्ये जी पितळी मूर्ती आहे किंवा गाड्यांवर ज्या आपल्याला फोटो स्टिकर्स दिसतात तिथे तर दोघं दिसतात. इथं विठ्ठल रखुमाई, इथं मंदिरात एकटा विठ्ठल का बरं आहे?
आणि मी आईला तो प्रश्न विचारला होता, मला चांगलं आठवतं. आणि आई म्हटली होती, बाहेर पडता पडता आई म्हणाली होती की रखुमाई रुसली आणि मागे जाऊन बसली, तर आता आपण मग तिला भेटू. आणि आम्ही तिथून बाजूला गेलो ना, तिच्या ह्याच्यात गेलो. पण हे जे वाक्य आहे आईचं की रखुमाई रुसली आणि मागे जाऊन बसली, मला हे इतकं अनेक शक्यतांची कवाडं उघडं करणारं होतं. देव रुसतो, देवाला इमोशन आहे हे मला असू शकतात हे मला पहिल्यांदा तिथं कळलं. की आपण म्हणजे देव म्हणून आपण त्यांना एक फ्रीज करून टाकतो एका सगळ्या प्रतिमेमध्ये. पण अच्छा, ती रुसू शकते. मग तिथून मग मला मग मी सगळं त्याचा शोध घेऊ लागलो. मग मी ते काय काय वाचायला लागलो. मग मी इवन आरत्या ज्या होतात आपल्याकडे, आरतीसुद्धा मी मग त्या चालीपेक्षा शब्दांकडे लक्ष द्यायला लागलो, ते म्हणजे काय आणि वगैरे वगैरे. सो हे खूप लहानपणी झाल्यामुळे मग मी सगळ्या कथा तशाच बघायला लागलो. मग ज्या ज्या कथा येत गेल्या, गणपतीची कशा तर गणपतीचा जन्म झाला तेव्हा मला 4 प्रश्न पडले. मग त्याचंच मग अजून कोणाचं तरी लावू शकत होतं, तर मग त्याचंच का नाही डोकं लावलं वगैरे, असं मी लहानपणी विचारलेले प्रश्न आहे. सो मला एक असं लक्षात आलं की त्या काळी शिक्षण आणि हे सगळं कमी असल्यामुळे किंवा गावखेड्याकडे हे असल्यामुळे त्याला काहीतरी एक देवत्वाचं किंवा एक काहीतरी पोएटिक अवगुंठन करून ते त्या लोकांना प्रेझेंट केलं जात असावं, ज्याच्यातून ते त्याचं ते काय म्हणतात नामस्मरण करणं किंवा त्याच्यातलं जे घ्यायचं आहे ते ऑटोमॅटिकली घेतलं जातं, पण एक स्ट्रक्चर दिलं जातं. म्हणून मग मी त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळे एक प्रतीकं आहेत आणि ही माणसं म्हणूनच आपण जर बघितली तर आपण त्यांच्या जास्त जवळ जाऊ असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांच्या जास्त जवळ जाण्याकरता मला ती सवयच लागून गेली की त्यांच्यातलं देवत्व जरा बाजूला काढूया. इंटरेस्टिंग. पण आपण जेव्हा कोणत्याही देवाचा विचार करतो, काही संकट आल्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला देवाची आठवण होते, कारण आपल्याला असं वाटतं की देव ही एक अशी व्यक्ती आहे ज्याच्याकडे सगळ्या शक्ती आहेत आणि आपला कोणताही प्रॉब्लेम ही व्यक्ती सॉल्व्ह करेल, कारण ही व्यक्ती काय आपल्याला जज करणार नाही. कारण बिकॉज वी ऑलवेज फेल्ट की इमोशन तर नाही आहे, त्याचं कामच आहे की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. आता जेव्हा तू अशा पद्धतीने देवाचा विचार करायला लागलेलास लहानपणापासून, तुला हे सगळे प्रश्न पडायला लागले, देवाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन किंवा भक्ती जे आपण म्हणतो त्याच्यात काही फरक तुला जाणवला? काय झालंय माहिती का, मी जेव्हापासून तुकाराम वाचायला लागलोय ना, आता हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी आहे, मी ना जरा नास्तिकच झालो की काय असं मला वाटू लागलंय. अच्छा. आता नास्तिक इज खूप मोठं टर्म आहे, पण मला असं म्हणता येईल कदाचित मी डोळस आस्तिक जास्त झालो असेल की काय. मी खूप सजगपणे गोष्टी पाहू लागलो, भीतीरहित गोष्टी पाहू लागलो. अमुक एक केलं तर तमुक एक होईल, हे जे आपल्याला पूर्वापार सांगत आलेले आहेत की असं जर नाही केलं तर असं होतं. तर मला असं वाटतं की आपले आईवडील आपल्याला असं नाही करणार. जर हे असं असेल तर तू हे केलं तरच मी तुला ते करीन, तर ते अटी शर्ती घालत नाही जेव्हा आपले पालक असतात. तर त्या दृष्टीने जर त्यांच्याकडे बघू लागलो, आणि शेवटी चमत्कार एक मुळातच वारकरी संप्रदायामध्ये, असं माझ्या आजोबांनी एकदा मला सांगितलं होतं की वारकरी संप्रदायात चमत्काराला जागा नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि ते एक वाक्य माझ्या डोक्यात खूप पक्क बसलेलं आहे की चमत्काराला जागा नाही. मग म्हणजे काय, तर मला वाटतं की एका अशा क्षणी जेव्हा कुणीच नसतं आपल्या आजूबाजूला, आतमध्ये, भले बाहेर गर्दी असो, आतमध्ये कुणी नसेल, त्यावेळेस आपल्याला काहीतरी एक आधार असावा, एक काहीतरी उभारी, उडी मारण्यासाठी आपल्याला काहीतरी असावं खाली बेस. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची एक तरतूद केलेली आहे की काय. शेवटी आत्ता पण मी जेव्हा उदाहरणार्थ कॅबवरून जरी आलो तरी कॅबवाला मला इथं येऊन तरी नाही बसवलं, तर तो जो कॅबवाला आहे तो तुला खालीच सोडणार, पुढचं तुलाच यायचं आहे. त्यामुळे किमान तू तिथपर्यंत तरी यावंस, हे मला याच्यातून कळलं. आणि छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे अगदी उदाहरण, आता
तुकाराम इतके आपल्या आजूबाजूला आपल्याला माहितीच नाही. आपण आता निंदकाचे घर वगैरे, आता हे निंदकाचे घर असाविषयी जरी हे तुकारामाचा अभंग आहे, हे तुकारामाने म्हटलेलं आहे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. आपण त्यांचं निरीक्षण किती, म्हणजे आता हे दुर्दैवाने आपल्या देशात जन्माला आले म्हणून आपण त्यांना संत करून टाकलं. ही जर बाहेरच्या देशात असती, युरोपात वगैरे, तर ही विचारवंत मंडळी असतात. म्हणजे काय, माकड कसं पकडलं जातं याचं निरीक्षण तुकारामाने मांडून ठेवलेलं आहे. एक जमिनीमध्ये एक छोट्या तोंडाचं मडकं पुरलेलं आहे, ज्याच्यामध्ये फळं ठेवलेली आहेत, आणि तो जो डोंबारी आहे, तो पारधी जो आहे, तो निघून जातो सकाळी ते सगळं करून, आणि तो परत जेव्हा येतो तेव्हा तिथे एक माकड असतं अडकलेलं. मग का, तर त्यांनी त्याच्यामध्ये हात घालून त्या निमुळत्या तोंडातून त्यांनी ते फळ जे आहे, केळी काय जे काय असेल फळ, त्यांनी ते 2-3 पकडलेले. जर त्यांनी ते सोडले असते तर त्याची तिथून सुटका झाली असते. तुमचा मोह तुम्हाला सुटत नाही आणि त्यामुळे तुम्ही इथे अडकून राहतात. आता हे इतकं फिलॉसॉफिकल आहे आणि हे अभंग लिहिलेले आहेत तुकोबांनी. हे त्यांनी मांडून ठेवलेलं आहे. निंदकाचे घर असावे जरी आपल्याकडे खूप चुकीच्या अर्थाने घेतात की आपल्यावर टीका करणारा शेजारीच असावा असं एक घेतलं जातं. पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही निंदा करू नका, शेजार त्याला निंदा करू द्या, तुम्ही नका करू. तुम्ही कशाला करता, तुमच्या घरात निंदक आणू नका. त्याचं घर म्हणजे तो जर आला गॉसिप करायला तर ते बाजूला ठेवा, ते घराच्या आत नको किंवा तुम्ही नको, ते बाजूला असू द्या. आपण हे एक्झॅक्टली उलट्या पद्धतीने घेतलेलं आहे. तर अर्थात मग तर थोडक्यात माझं म्हणणं असं की अशा अनेक गोष्टी खूप डोळसपणे बघायची सवय लागली, आणि मग एकदा ही दृष्टी तुम्हाला मिळाली की ती इतकी वेगवेगळ्या कथांमधून, नाटकांमधून, कवितांमधून झिरपत जाते. ती मला वाटतं की वन ऑफ द ही तशी गोष्ट आहे. इंटरेस्टिंग. हा, पर्स्पेक्टिव्हच बदलला, त्यामुळे सगळंच वेगळं दिसायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. आपण संगीत देवबाभळीबद्दल बोलतोय. 500वा प्रयोग लवकरच होणार आहे आणि 500 प्रयोगांपर्यंत हा प्रवास आलाय. मगाशी तू सांगत होतास मला की कशा वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येतात आणि लोक किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. आता ज्यांनी नाटक बघितलं प्रत्येकाला माहिती आहे की त्यांनी पण जाऊन प्रतिक्रिया दिली आहे बॅक स्टेजला. पण अशा काही प्रतिक्रिया ज्या, जसं तू मगाशी एक एक्झाम्पल दिलंस, ज्यांनी तुला स्वतःला सरप्राईज केलं, तुला असं वाटलं की हे वाटू शकतं माझं नाटक बघून, हेच मला माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे. एक पुण्याच्याच प्रयोगाला एक गृहस्थ आले आणि त्यांचं रडून झालं होतं, त्यांच्याकडे बघून कळत होतं, आणि ते म्हणाले की माझ्या संसाराला परत एक चान्स द्यावा असं मला वाटलं. तर म्हटलं अच्छा हो, मी आधी हो केलं नुसतं. मग त्याला लक्षात आलं की मी नुसतंच हो केलं. मग त्यांनी ते अजून एक्सप्लेन केलं की म्हणे माझं नुकतंच 1-2 महिन्यापूर्वी नवीन लग्न झालं, आणि मला 1 वर्षापूर्वी का 2 वर्षापूर्वी माझं पहिली बायको गेली, आणि मी त्याच्यातून खूप कष्टाने बाहेर पडून मी दुसरं लग्न केलं, जे अजिबातच वर्क होत नव्हतं. आणि मी ठरवलं होतं की आपण थांबूया म्हणून. पण हे नाटक बघून मला असं वाटलं की नाही, काहीतरी माझं चुकतं आहे असावं, तर मी अजून एक चान्स द्यावा स्वतःला सुद्धा आणि तिला सुद्धा. तर आता माझं पण नाही, याच्या डिटेलमध्ये न जाता एका पुरुषाला हे सांगावं असं वाटलं, एका पुरुषाला आपल्या हेच एखाद्या बाईनी जर बोललं असतं ना, तर आपल्याकडे त्या चौकटी अशा आहे की हां ठीक आहे, बायकांना थोड्या असतातच हळव्या वगैरे, एक आपण म्हणून जातो. पण एका पुरुषाने हे म्हणावं, हे बाहेर बोलून दाखवावं, म्हणजे हे मला नंतर इतकं ते भरून आलं मला. कारण की त्याला सुद्धा हे सांगणं, मला ही खूप मोठी एक फाईट होती त्याची. सांगू की नको सांगू की नाही, त्रयस्थ माणसाला माझ्या लग्नाबद्दल पहिली बायको गेली, दुसरी बरोबर माझं भांडण चालू आहे. आत्ताच 2 महिन्यापूर्वी लग्न झालेल्या बाईला सोडावं का, घटस्फोट घ्यावा, हे त्याला कोणाला तरी सांगावं वाटलं. हे पण कोणीतरी त्रयस्थ माझ्यासारखं, ते पण नाटकाच्या याचं. हे मला असं वाटलं की अरे हे काय आहे, कसं काय असं. हा एक प्रसंग आत्ता नुकताच, आणि एक जो प्रसंग मी या वेळेस सांगितलेला आहे, ज्यांनी मला कलाकार म्हणूनच बदललं संपूर्ण. राजीव नाईक हे एक अत्यंत आदरयुक्त ह्या नाटकाच्या क्षेत्रातलं आमचं नाव आहे. मी त्यांचं नाव फक्त ऐकून होतो,
ते अभ्यासक आहेत, मोठे नाटककार आहेत. मी त्यांना कधी भेटलो नाही. ते ज्या दिवशी प्रयोगाला आले त्या दिवशी मी पण नव्हतो त्या प्रयोगाला. पण मला निरोप आला की त्यांना भेटायचं, त्यांना बघायचं आहे की हा माणूस दिसतो कसा, त्याचं वय काय आहे. कारण सुरुवातीच्या काळात असं खूप झालं. खूप लोकांना वाटायचं एक तर प्राजक्ता देशमुख आहे किंवा नाव इतकं जुनं आहे की कोणीतरी एक 70चे आजोबा वगैरे असतील असं. हां, सुरुवातीचे 100 प्रयोग खूप हा प्रश्न विचारला गेला. मग मी सरांना भेटलो, सरांच्या घरी गेलो. सरांनी सगळ्या गप्पा मारल्या वगैरे वगैरे. तर सरांनी सांगितलं एक गोष्ट मी तुला सांगतो, ती ह्या कानाने ऐक, त्या कानाने सोडून दे. तर ती मी अर्थात आता सोडली नाहीच, कारण की मी ती सतत सांगत असतो, त्यामुळे मी काही सोडली नाही. पण ती अशा प्रसंगासाठीच राखून ठेवली. तर ते म्हणे की तुझ्या नाटकामध्ये चुलीचा प्रसंग आहे, तुझ्या नाटकामध्ये वाऱ्याने सगळी गाथेची पानं उडतात, तुझ्या नाटकामध्ये शेणाने सगळं सारवण्याचा प्रसंग आहे, तुझ्या नाटकामध्ये नदीचा प्रसंग आहे, तुझ्या नाटकामध्ये ती हाका मारते आणि सगळं अवकाश येतं. पीटर ब्रूकच्या महाभारतानंतर पहिल्यांदा कुठंतरी पंचमहाभूतं आलेली तुला माहिती आहे का? आणि मी इतका हादरलो त्यांच्या निरीक्षणाने, पुढच्या सेकंदाला मी रडू लागलो. याला माझा एक मित्र गिरीश, तो श्रीकार आणि खुद्द प्रसाद हे याला साक्षीदार आहे. हे असे बसले होते ना, आम्ही दोघं बसलो आणि मी रडू लागलो. आणि मग कोणालाच कळलं काय झालं. आणि मी म्हटलं की सर, म्हटलं मला काय इतकं कळत नाही. म्हटलं मी लिहिलं, म्हटलं मला जसं जसं दिसत गेलं मी ते लिहिलं. माझं काय असं हे नव्हतं. मग ते त्याच्यावर पण त्यांनी कमेंट केले की नाही म्हणजे यालाच प्रतिभा म्हणतात, तुम्ही करतात पण तुम्हाला माहिती नसतं तुम्ही काय करतात वगैरे वगैरे. आणि तू हे मान्य केलंस. नाही तर काही जणांचा तो आवाज इतका मोठा असतो की हा थोडं माझं होतं डोकं वगैरे करून एक सुरू होतं. पण तू हे इतकं हे करून आणि माझी ती इतकी प्रतिक्षिप्त क्रिया होती माझी की मला ते सहनच नाही झालं. मला ते जे त्यांनी जो आरोप माझ्यावर केला की हे तू एवढं समजूतदारपण केलं. तर मग त्या क्षणापासून काय झालं ना, मला असं लक्षात आलं की आपण यापुढे कुठलीही कविता, कुठलंही नाटक, कुठलंही दिग्दर्शन म्हणून एखादी स्टेप, लेखक म्हणून कुठलीही ओळ, अभिनेता म्हणून कुठलाही पॉज उगाचच नाही घ्यायचा. कारण ही इतकी अभ्यास केलेली, ज्यांचं सगळं आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे, असं तप केलेली मोठी मंडळी ही त्यांच्या अभ्यासाची फुटपट्टी तुमच्या कामाला लावत असतात. आणि तुम्ही काहीतरी थातूरमातूर केलं आणि त्याला जर त्यांनी त्यांचं काही अभ्यास लावू पाहिला आणि जो लागूच झाला नाही तर आपण त्यांचा वेळ वाया घालवतोय. तिथून मी एक कलाकार म्हणून मला असं वाटलं की नाही आता ना खूप आपण भले चुकीचं असेल पण माझं त्याच्याकडे एक लॉजिक पाहिजे की असं असं होतं मला म्हणून असं असं वाटलं. मग त्यांना ते सांगू दे की नाही हे चूक आहे, हरकत नाही. पण माझ्याकडे ते आता काही नाही तर जा बाबा 2 पावलं इथून तिथे चाल, असं नाही करायचं. असं का केलं म्हटल्यावर माझ्याकडे त्याचं उत्तर पाहिजे. तर मला वाटतं एक अत्यंत सुरुवातीचा अनुभव आणि हा आत्ता लेटेस्ट प्रतिक्रिया, अशा हे 2 प्रतिक्रिया आहेत की ज्या मला सदैव लक्षात राहतील. खूपच कमाल आहेत. आणि मला वाटतं त्यांनी जे तुला सांगितलं ते इन जनरल आता जितके लोक बघतील इन्क्लुडिंग मी, सगळ्यांनाच ॲप्लिकेबल आहे की उगाचच काही न करणे आणि काहीतरी आपला थॉट चुकीचं असेल बरोबर असेल वॉट एव्हर, पण आपला काहीतरी थॉट हवा. एक गोष्ट ज्याच्यासाठी पहिल्यांदा एकतर मी प्राजक्ता दादाला भेटले होते, दॅट इज गोदावरी हा चित्रपट. आणि हे मला वाटतं आता हे जाहीर झालेलं आहे की मला ही फिल्म किती आवडते. काही लोकांना वाटायला लागले की मला पैसे दिले त्या फिल्मचं प्रमोशन करायला, पण असं नाही आहे. ही फिल्म मला जेन्युइनली खूप आवडते. सो मला विचारायचं आहे की देवबाभळीमध्ये सुद्धा नदी आहे, गोदावरी तर ऑफकोर्स नदी मेन कॅरेक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तू स्वतः नाशिकचा आहेस, तुझा नदीशी खूप जवळचा संबंध आहे. ते सगळं किती येतं तुझं अपब्रिंगिंग, नाशिक, तिथले अनुभव, तिथली स्पेस तुझ्या कामामध्ये किती उतरते किंवा तुझ्या असण्यात किती आहे? नक्कीच येते. म्हणजे मला वाटतं की गोदावरी चित्रपट तर आत्ता लिहिला, पण त्या निमित्ताने मला ते निमित्त मिळालं की माझं सगळं नाशिक पण त्यात टाकता यावं. सेम गोज विथ देवबाभळीचा नदीचा किनारा, तिथे बसणं, तिथे ज्या पद्धतीचे धुणी त्या दोघीजणी करता आहे, हे सगळं मी इतकं बघितलेलं आहे. मी गावी अजूनही मला आमचं कोतुळ नावाचं जे आमचं गाव आहे
तिथे मी लहानपणी खूप जायचो, आता कमी झालं आहे. पण मी लहानपणी घरापासून असं एक मोठा वळसा घेऊन असं एक मोठा एस करून एक तिथे शंकराचं एक मोठं ग्रामदैवत एक कोतुळेश्वरचं मंदिर होतं. पण तो जो वळसा जो होता तिथे असं खूप नदी आणि असं एक खूप अशा स्पेसेस होत्या जिथे तुम्ही जाऊन बसू शकता, तसं गारव्यामध्ये असं सगळं तिथे होतं. तर मी अनेकदा खोटं बोललो आहे की मी मंदिरात जातो आणि मी तिथे जाऊन बसलेलो आहे. अच्छा. का मला आज बरं माझं वय पण नाही असं की मला त्यातली काय गूढता कळेल वगैरे. माझं अजिबात अगदी 2री 3री 4थी 5वीतला मी असेन तिथे जाऊन मी तासनतास बसलेलो आहे. काही तेव्हा तर मी कविता पण लिहित नव्हतो की मी तिथे गेलो आणि काहीतरी मी नुसतं बसायचो आणि मी फक्त तो आवाज ऐकायचो. त्यामुळे मला वाटतं की हे सगळं मी त्या गोदावरीच्या दरम्यान मी जी कविता वाचली होती त्यात जे आहे की जेव्हा तुम्ही ओंजळीत नदी धरतात तेव्हा तुमच्या आतल्या नदीचा आणि त्या पाण्याचा संवाद होत असतो. तर हे जोपर्यंत मी ते लहानपणी तिथे तासनतास घालवले आहे तेव्हा मला वाटतं ते कुठंतरी ते सुचतं. तशी एखादी ओळ त्यातूनच येते. एरवी इमॅजिनरी मला वाटत नाही ती ओळ येऊ शकते. तर हे खूप नाशिकला सुद्धा अनेकदा घाटावर जाऊन तिथले संध्याकाळ बघणं, त्या हळूहळू ते इतकं बदलतं ना. म्हणजे तू 5:30 वाजताचा गोदाघाट बघ आणि तू 6:15चा गोदाघाट बघ, कम्प्लिटली वेगळा वाटतो. काहीतरी गंमत आहे. आणि जे म्हणतात ना की नदी ही लिव्हिंग एंटिटी आहे ते जाणवतं. मी तुला पाठवीन. मी एक जुन्या नाशकाबद्दल मी एक जुने वाडे तिथले जे सगळे वाडे आहेत ते आणि नदी या अनुषंगाने एक म्हातारी आणि एक आजोबा बोलतायत असं एक मी एक ललित लेख लिहिलेला आहे. तुला मी वाचायला पाठवेन. प्लीज, डेफिनेटली. गोदावरीच्या निमित्ताने अनेक लोकांना अनेक गोष्टी मिळाल्या. पण एक गोष्ट गोदावरीच्या प्रमोशन्समधनं असेल किंवा तुम्हा सगळ्यांचे इंटरव्ह्यूज बघून जी एक मला तरी जाणवली खूप छान मैत्री जी तुझ्यात निखिल महाजन आणि जितू दादामध्ये दिसली. आणि मला असं वाटलं की अनेक वेळेला असं होतं ना की आपल्याला एक म्हणायचं असतं आणि समोरचा जो असा असेल ज्याला एक्झॅक्टली कळलंय की सुंदर म्हणजे एक्झॅक्टली काय सुंदर, तर इट इज मॅजिकल. मलाही विचारायचं, डिड दिस केमिस्ट्री हॅपन गोदावरीमध्ये तुझ्यात, निखिल दादामध्ये आणि जितू दादामध्ये, आणि काय आहे त्यांची जागा तुझ्या आयुष्यात? नाही, खूपच. आता मी गोदावरीला माझा पहिला चित्रपट समजतो. कारण की कसं आहे, रिलीजच्या दरम्यान काय झालं, वेड पण आला, हर हर महादेव पण आला आणि हा पण आला. त्यामुळे हे यांची सगळी सरमिसळ झाली. पण मी स्वतः एक लेखक म्हणून, इंडिपेंडंट लेखक म्हणून, नंतर अर्थात गोष्ट आणि स्क्रीन प्लेला निखिल होताच, पण एक इंडिपेंडंट लेखक म्हणून मला असं वाटतं की ती माझी पहिली फिल्म आहे. ही केमिस्ट्री खूपच मला वाटतं खूप महत्त्वाची आहे. आणि ह्याला कारण सर्वस्वी मला असं वाटतं की जितेंद्र जोशी हा मनुष्य आहे. आज मला असं वाटतं की जर आपण जरा एक बॅक ट्रॅकिंग करत जर गेलं आपण की अच्छा तुम्ही दोघं खूप चांगले मित्र आहात का आणि तुमच्यात चांगलं आहे का, मग तुम्ही कसे मग तुम्ही असं मागे करत गेलं तर कुठल्या तरी वळणावर दोघांना भेट घडवणारा मनुष्य जितेंद्र जोशी असेल असं मला वाटतं. बहुतांश असूच शकतं. त्यामुळे 2 भव्य डोंगरं, 2 भव्य दऱ्या, 2 भव्य नद्या, 2 भव्य शहरं ही सगळी एकत्र करणारा एक अत्यंत महत्त्वाचा पूल म्हणून मी जितेंद्र जोशीला मानतो. आणि आमची सुद्धा खरं तर काही ओळख नव्हती. झालं असं की एकदा जून जुलैच्या दरम्यान जितूची सासूरवाडी नाशिक आहे आणि तो आला आणि त्याला असं होतं की मला काहीतरी बघायचं आहे. आणि त्यांनी मला आमचा एका निमित्ताने जस्ट एक कॅज्युअल फोन झाला होता. मी एका मी परीक्षक होतो, कथा लिखाण स्पर्धेचा मी परीक्षक होतो. आणि तो एक जी जिंकलेली कथा जी होती ती तो वाचणार होता. अच्छा. आणि त्याचा मला फोन आला की अरे ही एवढी अवघड कथा तू का मला दिली, असं आमची ओळख नाही, काय नाही. म्हटलं अरे पण कथा, तो म्हणे नाही यार कथा तर फारच खतरनाक आहे यार म्हणे, पण तो माझा कस लागणार म्हणे. तेव्हा आमचं इतकंच बोलणं झालं. आणि नंतर तो जेव्हा नाशिकला आला त्याला असं होतं की मला नाशिक बघायचं आहे. मग कोण दाखवेल, त्यांनी मला फोन केला दाखव. आणि आम्ही फिरलो आणि मी त्याला एक जनरल दाखवलं. तेव्हा गोदावरीचा ग पण नव्हता. आणि मग आम्ही अजून आता इतकी पर्सनल स्पेस आहे ती की आम्ही जेव्हा निघालो, मी त्याला सोडायला जेव्हा हे झालं तेव्हा आम्ही विषय लागत गेला, पाऊस आला, आम्ही छत्री काढली आणि आम्हाला एक
मिताली म्हणत होती की चल निघूया, तो म्हणे मी 5 मिनिटात आलो. आणि आम्ही तिथे एक साधारण 2.5 ते 3 तास आम्ही उभे राहून गप्पा मारत होतो. आता 2.5 ते 3 तास हे ते मितालीने सांगितले म्हणून आम्हाला कळलं. नाही तर आम्ही इतकं रॅन्डम बोलत होतो, तर असं वाटत नव्हतं की आमची पहिली भेट आहे. अर्थात तो नाटक बघून गेला होता त्याआधी, आणि नाटकाला म्हणजे योगायोग कसं बघ, शिवाजीला निखिल आणि जितूच येऊन नाटक बघून गेलं होतं, पण तेव्हा आमची ओळख नव्हती. तेव्हा त्यांनी भेटले, खूप छान वगैरे झालं, गेले. मला तेव्हा खूप इच्छा झाली होती की जितूशी जे जसं सगळ्यांनाच वाटतं की याच्याशी बोलावं किंवा हे करावं, पण समहाव मला वाटलं की काय माहीत नाही, ही योग्य वेळ नाही, तिथून आलं पाहिजे असं मला सगळ्यांच्याच बाबतीत वाटतं. की म्हणजे आता कारण त्यांना इतकी लोकं भेटतात या सगळ्यांनाच, तसं असं त्यावेळेस मला वाटलं होतं की नाही, यांना वाटलं पाहिजे की बोलावं असं. आणि मग अशा पद्धतीने आमची हे झाली. आणि मग जेव्हा त्यांचं ठरलं आपण करूया ही फिल्म, मग त्या दोघांमध्ये बोलणं झालं. मग त्यांनी विचारलं कोण लिहील, मग त्यांनी मला सांगितलं, त्यांनी माझं नाव सांगितलं. आणि मग निखिलनी मला फोन केला, निखिलनी पण जनरल फोन केला, कसं आहे काय, मला नाटक आवडलं होतं. आणि आम्ही काहीतरी मृत्यू वगैरे बोलायला लागलो. आणि आम्ही 1.5 तास बोललो. आमचा पहिला फोन, असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा बोलतोय. सो मला वाटतं की काहीतरी आधीचंच एक एक्सटेन्शन होतं आमचं मैत्रीचं, जे या निमित्ताने परत जोडलं गेलं. आणि ते अर्थात फिल्ममध्ये तसं रिफ्लेक्ट होतं. ॲब्सोल्युटली. आणि आता अजून एक चित्रपट येतोय ज्याची प्रचंड उत्सुकता आहे. त्याचा टीजर आल्याला सगळ्यांनी शेअर केला होता, रावसाहेब नावाची. थोडंसं इफ युअर अलाउड टू आत्ता टू रिव्हील एनिथिंग, म्हणजे जरी सगळी डिटेल्स नाही दिले तरी काय आहे. कारण मला असं वाटतं की वाईल्ड लाईफ रिलेटेड सिनेमा काहीच रिसेंट पास्टमध्ये बघितला नव्हता. एक फक्त मला वाटतं आजोबा होता, त्यानंतर हा अनुभवच नाहीये. सो पुन्हा एकदा काहीतरी नवीन चाखायला मिळणारी ही उत्सुकता आहे. एक नवीन आहे, निश्चितच आहे. मी वैयक्तिक तरी मला वाटत नाही मी असं याआधी कधीही पाहिलेलं आहे. अच्छा. मराठीमध्ये म्हणा, हिंदीमध्ये तर आय डोंट नो, इंग्लिशमध्ये, पण मराठीत तर मला वाटत नाही मी कधीही पाहिलेलं आहे. जंगलाला लागून असलेलं खाण आणि शहर, ह्या सगळ्याची एक सरमिसळ, आणि हे जे त्याच्यातून एक काय तयार होतं एक, ह्याबद्दलची ती गोष्ट आहे. आणि बस मला वाटतं मी इतकंच सांगू शकतो. खूप उत्सुकता आहे, त्यामुळे आय रिअली होप की पण लवकरात लवकर आम्हा सगळ्यांना भेटायला येईल. मला विचारायचं आहे की जेव्हा आपण गोदावरीच्या वेळेला भेटलेलो तेव्हा तू एक कविता म्हणून दाखवलेलीस, आणि अगदी असंच गप्पांमधून तुला ती आठवली. तू म्हणालास इन जनरल तुझं आणि कवितेचं खूप छान एक कनेक्शन आहे, नातं आहे. मला जाणून घ्यायचंय तुझ्या आयुष्यात कविता एक्झॅक्टली कधी आली? मला असं खूप ठामपणे नाही सांगता येणार, पण एक खूप बालिश क्षण मला आठवतो. काहीतरी नवरात्र होतं आणि त्यावेळेस मी चारोळी लिहिली होती. मला असं वाटलं होतं अरे काय लिहिलंय मी. आणि मी असं पळत येऊन माझ्या बहिणीला, माझ्या आईला वगैरे ऐकवलं होतं की आणि आम्ही काहीतरी खेळूनच आलो होतो. आणि ती म्हणाली तुला दांडियाही येत नाही साधे, आणि मी म्हणालो मला इतक्यात विसरलीस राधे. तर ते इतकं रल असं होतं. पण ही माझी पहिली चारोळी, आणि मलाच भारी वाटलं होतं. आणि मग तिथून मला असं वाटलं की अरे सगळ्यांना आवडलं. आणि मग मी खूपच हे करू लागलो. पण मला असं वाटतं की माझे वडील जी सतत पुस्तकं, चांदोबा, ठकठक आणि ही सगळी पुस्तकं आणायची, चंपक, तर याच्यातून मला वाचनाची गोडी लागली. आणि मग जसं शाळेकडे येऊ लागलो तसं मग शाळेच्या बालभारतीच्या कविता, आणि ह्याच्यातून मग नाटकातलं काव्य, मग कुसुमाग्रज डिस्कवर झाले. मग कुसुमाग्रजांचं नाटक, मग अरे हे नाटक पण लिहितात का, मग अजून शोधत गेलो. मग अच्छा म्हणजे कुसुमाग्रजांच्या नाटकामध्ये काव्य आहे आणि कुसुमाग्रजांच्या काव्यामध्ये नाटक आहे, हे काहीतरी आणि ही सगळी मजा येत गेली. आणि मग हळूहळू मला वाटतं मी मग 10वीच्या आसपास मी थोडंसं काही चारोळ्या वगैरे लिहायला लागलो. आणि मी ग्रॅज्युएशनला जेव्हा मी गुजरातला मी गेलो, 4 वर्ष मी तिकडे होतो, तिथे मग मी खूप एकटा पडलो. आणि तिथं खूप मला म्हणजे प्रॉबेबली मी कदाचित काहीतरी गडबड माझी त्या दरम्यान झाली असेल, म्हणजे मी खूप एकटा झालो होतो. पण अपरिहार्यपणे मला तिथं राहणं पण गरजेचं होतं वगैरे वगैरे. तर तेव्हा मी खूप वाचलं आणि तिथून एक काहीतरी शिफ्ट झाला. आणि वाचन वाढल्यामुळे मग माझ्यातला कवी पण वाढला, नाटकवाला पण वाढला वगैरे वगैरे. सो मला वाटतं हे सुरुवात त्या नवरात्रीच्या चारोळीपासून आहे,
जी वाहत या गावच्या नदीपासून ती गुजरातपर्यंत जाते. वा वा. मी ऍक्च्युली हेच विचारणार होते की असे कोणते इन्फ्लुएन्सेस होते तुझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी, असे असतात ना माणसं आपल्या आजूबाजूला जी सांगतात की अरे हे वाच, आणि मग आपल्याला कळतं की अच्छा असं पण काहीतरी असतं, आणि मग तिथून ती एक कनेक्शन होतं आणि मग आपणच डिस्कवर करत जातो. तुझ्या बाबतीत ते तू स्वतःच शोधत गेलास की म्हणजे उत्सुकतेने असेल, कुतूहलाने असेल की अच्छा हे काय? कुतूहलानेच होत गेलं माझ्या याच्यामध्ये. आणि अगदी मला असं काही खूप जगावेगळं नाही. म्हणजे बालभारतीमधल्या काही कविता असतील, शांता शेळकेंच्या असतील, इंदिरा संतांच्या कविता असतील, असं काहीतरी आपल्याला गमतीशीर तो जो ठेका असतो ना, त्यात आपलं अरे हे काय मजेशीर आहे असं आपण नॉर्मली बोलत नाही. आणि मग कुसुमाग्रज डिस्कवर होणं, मग थोडं मग गुलजार आवडायला लागणं. सो असे खूप ठराविक टप्पे. म्हणजे गुलजार तर मला अर्थात आत्ताही आवडतात, पण एक काळ असा होता की म्हणजे माझं स्वप्न होतं की मला एक माझं घर असेल तर माझी स्वतःची लायब्ररी असावी. तर मी जेव्हा आम्ही स्वतंत्र घरात जेव्हा राहायला गेलो तेव्हा जेव्हा लायब्ररी केली तेव्हा मराठी कविता, मराठी गद्य, हिंदी कविता, हिंदी गद्य असं होतं, आणि एक स्वतंत्र कुसुमाग्रज आणि एक स्वतंत्र गुलजार असं एक माझं ठरलं होतं. तर ते मी तसं तर इतकं मला ते सगळं म्हणजे माझं म्हणणं आहे की हे जवळपास सगळ्या कविता प्रेमी लोकांच्या ह्याच्यात जे टप्पे येतात तेच माझ्या ह्याच्यामध्ये पण आले. पण एक खरं की हे मी माझं डिस्कवर करत गेलो. आणि मला असं वाटतं की जे मी म्हटलं की गुजरातला मी असताना मी हिंदी गुलजार मला सापडले आणि मी गुलजार वाचू लागलो. आणि मग जोपर्यंत आपल्याशी वाद होत नाही, तुकाराम जे म्हणतात की आपोलाची वादं आपण अशी, तो जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ती कविता तुम्हाला दिसत नाही. ते कुठंतरी तिथून ते जास्त वाढीस लागलं जेव्हा मी इथून लांब 4 वर्ष तिकडे होतो तेव्हा. राईट. अशी कोणती माणसं आहेत, कलाकार स्पेशली, मग ते लेखक असतील, दिग्दर्शक असतील, अभिनेते असतील, कोणी गाणारं असेल, ज्यांची कला बघितल्यानंतर तुझ्यातली जी सर्जनशीलता आहे त्याला एक असं वाटतं एक पुश मिळाला, थोडंसं चॅलेंज झालं? अशी खूप नावं सांगता येतील. म्हणजे अगदीच मागे जायचं झालं तर म्हणजे सत्यजित रेंच्या फिल्म बघितल्यावर असं वाटलं की हे काय आहे हे. त्यांच्या शॉर्ट फिल्म्स म्हटलं अरे हे शॉर्ट फिल्म पण कसं करतात. म्हणजे आपण म्हणतो ना की मोठा असेल तर मग हे कशाला हे करतील ना. पण शॉर्ट फिल्म्स त्यांच्या सुरुवातीला मला बघितल्या, मला म्हटलं हे काय आहे, म्हणजे ही काय भाषा आहे ही. नंतरच्या काळात म्हणायचं झालं तर सत्यजित रेंच्या नंतर मला आपल्या टी व्हीमुळेच डिस्कवर, म्हणजे मी ते शोधलं अक्षरशः की ही कुठली फिल्म होती. त्यावेळेस गुगल वगैरे नसल्यामुळे हे कोणाची फिल्म आहे काय. मग आनंद ती फिल्म होती, बावरची ती फिल्म होती. अच्छा, म्हणजे ऋषिकेश मुखर्जी आहेत की काय हे कळलं. असे म्हणजे हे सगळे झाले सिनेमाचे किंवा लेखनाचे इन्फ्लुएन्सेस. जेव्हा अमिताभ बच्चनच्या फिल्म्स जेव्हा बघायचो किंवा मराठी फिल्म्स पण जेव्हा अशोक सराफांच्या किंवा ह्या, तेव्हा मला हे कसं माहिती नाही, मला आत्ता ते लक्षात येतं की मला ते आवडायचं सगळं, पण मला असं उगाच वाटायचं हे कोणी लिहिलं आहे, हे किती याच्यातलं इम्प्रोवाइज किती आहे. आणि हे कारण बऱ्याचदा आपल्याला असं होतं ना की लहानपणी की हेच असतील. तिथून पुढे गेल्यावर मी जेव्हा गाणी ऐकू लागलो तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की अच्छा, जे अनेक लोकांना जे राजेश खन्ना आणि देवानंद आवडतो, खरं तर त्यांना राजेश खन्ना आणि देवानंद आवडत नसून त्यांना किशोर कुमार आवडतो, पण हे त्यांना माहिती नाही आहे कारण त्यांचीच गाणी ते सतत ऐकत असतात. तर मला हे कॉलेजच्या वेळामध्ये मला किशोर कुमार माझ्या लक्षात आलं की मी खूप, म्हणजे तो एक मोठा असा काळ होता की मी ते खूप ऐकायचो त्यांचं सतत. सो अशा ह्या गोष्टी, किंवा आजही मी जेव्हा आता माझं एक राजहंस नावाचं मी जेव्हा नाटक मी करतो, तर मी आजही प्रयोगाच्या आधी साधारण अर्धा तास किंवा 15 मिनटं मी कुमार गंधर्वांचं काहीतरी ऐकतो. तर ते कुठंतरी नेतं, मला त्यातलं काही कळत नाही.
मला त्यातले ते राग आणि हे जे सगळ्या गोष्टी मला कळत नाही. मी एकदा विचारलं पण होतं, मी याच्या ज्यांना कळतं सगळं याच्यातलं, तर मी म्हटलं मला ना हे आवडतं, मला कळत नाही. म्हटलं की तुम्ही विचारलं मला याचा राग सांग काय लावलं आहे तू, मला ओळखता नाही येणार. तेवढं असं त्याच्या मागे जायचंच नसतं. ते तुला आवडतं इतकं पुरेसं आहे, ते पुढे ते कुठेतरी तुला घेऊन जाईल. पण मी सतत, कारण मला हे अजूनही आठवतं की मी जेव्हा आम्ही जुन्या घरी जेव्हा आमच्या 2च खोल्या होत्या वगैरे वगैरे आम्ही राहायचो, तेव्हा आई बाबा नेहमी सकाळी सकाळी उठलं रेडिओ लावायचे, त्याच्यावर सतत एक आपलं अमर भूपाळी काहीतरी हृदयनाथांचं काहीतरी किंवा कुमार गंधर्वांचं काहीतरी हे लागलेलं असायचं. त्यांनी झोप मोड व्हायची, म्हणजे त्यांनी आम्ही जागे व्हायचो. तर तेव्हा ते असं आपल्याला नको पण असायचं, पण आपण काही बॉदर करत नाही, हा चालू आहे ठीक आहे सकाळच्या वेळेस ऐकत. पण ते इतकं आत झिरपत गेलेलं आहे की ते कुठेतरी ऐकल्यावर तिथपर्यंत आपण पोहोचतोच असं मला वाटतं. सो हे असं अगदी मला वाटतं ही थोडी अत्तर बनवण्याची प्रक्रिया जी जुन्या काळी जशी होती की आपण जसं मला अनेकदा विचारतं देवबाभळी कसं सुचलं, तर त्याचा एक क्षण मी नाही सांगू शकत. तर मी तेच सांगतो की अत्तर बनवण्याची प्रक्रिया कशी असते जुन्या काळची. एक तुम्ही एक असा हे घेतला कॉटनचा, त्याला भिजवलं, त्याच्या आतमध्ये पाकळ्या टाकल्या, काय अजून मिश्रण वगैरे टाकली आणि त्याला बांधलं आणि ओव्हरनाईट ठेवलं आणि खाली एक कुपी ठेवली की ते रात्रभरामध्ये जे सगळं बाष्पीभवन आणि पृथ्थकरणातून जे थेंब थेंब जमा होऊन सकाळी जी कुपी मिळते ते म्हणजे आपलं अत्तर. तर हे तसं आहे. या इतक्या वर्षात 30-35 वर्षातून छोटे छोटे क्षण येत गेले, काही काही गोष्टी जुडत गेल्या, त्यातून एक काहीतरी असं मिळालं असावं. वा. शेवटचे 1-2 प्रश्न मला विचारायचे आहेत. एक तर बिकॉज तू आत्ता तो राजहंस एकाचा विषय काढलाच आहेस, तर लेखक दिग्दर्शक म्हणून तर ऑफकोर्स माहिती आहे, अनेक लोकांनी कदाचित तो राजहंस एकाचा प्रयोग बघितला नसेल. त्याचे खूप कमी प्रयोग होतात, पण ते लवकरात लवकर जास्त व्हावेत अशी आमच्या सगळ्यांची एक इच्छा आहे, ती मी पटकन देऊन टाकली तिथे. त्याच्या माध्यमातून तुला ऑन स्टेज सुद्धा आम्हाला सगळ्यांना बघता येतं. कविता आहेच, लिखाण आहेच, एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना तू सेल्फ क्रिटिकल होतोस बऱ्याच वेळेला? स्वतःचं काम आवडण्याचा पर्सेंटेज काय आहे? बिकॉज अनेक जे कलाकार ज्यांच्याशी मी बोलण्याचा मला चान्स मिळाला, 99% आर द पीपल हू से की मला तर मोस्ट ऑफ द टाइम्स आवडत नाही, असं हाताच्या बोटावर मोजण्या इतकंच मला आवडतं. तुझ्या बाबतीत व्हॉट इज द सीन? नाही, मला आवडतं. मला काय असं मी खूप काय म्हणतात खूप सतत स्वतःला याच्यात मी ठेवत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादं समजा नाटकाचं समीक्षण वगैरे आलं तर मी ते फार वाचायला जात नाही. म्हणजे मी देवबाभळीमधून हे शिकलो की ना ते वाचू नये फार. म्हणजे काय होतं ना, मग त्यात आज कौतुक आहे, उद्या जर काही वाईट. माझा सगळा प्रवास उलटा झालेला आहे. मी पहिले अभिनेता म्हणून आलो माझं एकांकिकेच्या काळामध्ये, मग तिथून मग उलटं होत मग मी नाटक दिग्दर्शित केलं, मग त्यानंतर असं झालं लेखक झालो. सो माझा हा उलटा प्रवास झाला आहे. माझं आयुष्यातलं पहिलं नाटक ज्याच्यात मला असं वाटलं होतं की म्हणजे की अरे म्हणजे मार्लिन ब्रँडोज आहे मी, काय काम केलं आहे मी, असं पहिल्या नाटकात मला वाटलं होतं. आणि माझी म्हणजे दुसऱ्या दिवशी समीक्षण जे आलं होतं त्याच्यात 1-2 ओळी माझ्याबद्दल फक्त लिहून आल्या की अनिकेत, त्या पात्राचं मला नाव पण आठवतं की प्राजक्त देशमुख यांनी साकारलेला अनिकेत याचा अभिनय उत्तम, पण आवाजामुळे संवाद पोहोचू शकले नाहीत. अच्छा. आणि मला इतका त्रास झाला त्या गोष्टीचा, इतका त्रास झाला. तिथून मी सुरू झालो की मला माझा आवाज बदलायचा आहे. अच्छा. आणि मी नंतर जवळपास 10 वर्ष मी वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या. यांनी आवाज बदलतो का, त्याने आवाज बदल, असं करत करत मी वीणा पाणी चावलांना एकदा भेटलो. अच्छा. वीणा पाणी चावला म्हणजे त्या एक गेल्या आता त्या, पण वन ऑफ दी आपल्या भारतीय रंगभूमीचं एक मोठं नाव ते होऊन गेलं. त्यांनी आदिशक्ती नावाची एक मोठी त्यांची संस्था त्यांनी जी आता पॉंडिचेरीला आहे. तर तिथं त्यांना भेटल्यावर त्यांनी मला म्हणजे एक तर त्यांचाच आवाज असा होता की त्यांना असं काय म्हणतात ना, देव जर आपल्याशी बोललं तर काय बोलेल असं त्यांना ऐकताना वाटायचं. आणि त्या मला म्हटलं की सी प्राजक्त, वन्स व्हॉइस इज वन्स व्हॉइस, यू कॅनॉट चेंज इट, यू कॅन चेंज द मॅनर हाऊ यू यूज इट. म्हटलं अच्छा.
आणि मग त्या दरम्यान मग काही गोष्टी मग आहे तेच कसं वापरायचं किंवा काय, ह्या सगळ्याचा मी जेव्हा शोधू लागलो, मग मी ते काव्य वाचन आम्ही खूप पूर्वी एक V4 नावाचा आमचा एक कवितांचा कार्यक्रम आम्ही करायचो, त्यात मी कविता, सो तिथे मी हे खूप एक्सपेरिमेंट करून पाहिले. बसल्या बसल्या मी म्हणजे एखादा म्हणू पण शकतो की हे याला हे काव्य वाचन थोडी म्हणतात, हे तुम्ही अभिनयच करता, हरकत नाही, माझा तो रियाज होता. तर मग ते झालं. मग मी नंतर एक हंडाभर चांदण्या नावाच्या नाटकात मी एक 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं काम करायचो. मग आत्ता मग मला अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या की आम्ही तुझी शांतता ऐकायला येतो कवितेमध्ये. म्हणजे आता बोलताना मी कुठे पॉज घेतला किंवा काय, आम्हाला तुझी शांत, असं हंडाभर चांदण्यामध्ये तर खरोखर असं लोक यायचं की आम्हाला असं वाटायचं की तू समोर बोलावं आणि थांबून राहावं, आम्ही फक्त तुझी शांतता ऐकावं. हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी. पण याचं हे सुरू कुठून झालं तर मला वाटतं की जिथून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचा आवाज कसा वापरता यावर खूप असतं. आणि आत्ता मला असे पण खूप लोक आहे की जे मला आवाजासाठी अप्रोच होतात की नाही तुझा आवाजात काहीतरी आहे. तर मला माहिती तो टिपिकल बेसवाला थिएटरवाला व्हॉईस नाही आहे, पण मी आता काहीतरी. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, मी त्यामुळे ह्या पहिला जे मला क्रिटिक जे आलं होतं त्यामुळे मी असं आहे की तुम्हाला चांगलं, तुम्ही जर त्याच्यात रमलात तर ते काय म्हणतात, तुम्ही मग ते वाईट घेऊ नाही शकणार. आणि मला हे कळलं की मी वाईट काय, कदाचित मला ते कितपत हे होईल. आणि पुन्हा चालतोय आपण तुकारामाच्याच वाटेवर की जे लिहिलंय ते बुडवून टाकावं, त्याच्यात सत्व असेल तर ते तरेल, नाही तर जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की मला आवडतं. मला म्हणजे ना कौतुक म्हणून आवडत नाही, मला आवडतं. म्हणजे मी खूप ठरवून ह्या डिसिजन, मी जेव्हा हंडाभर चांदण्या मी जेव्हा ठरवलं होतं की मला ना आता ह्या वर्षी अभिनय करायचा, तसं राजहंस मी खूप ठरवून घेतलेला डिसिजन की मला ना आता हे मी इतकं लोकांना सांगतो की असं नाही, असं घे, हा पॉज नाही, ते तर मला ना हे परत एकदा रिवाईज करून बघायचं कसं जमतं म्हणून. तर त्यासाठी म्हणून मी तो घेतलेला डिसिजन आहे. आणि मजा येते. मी ते कसं आहे याच्या मागे जात नाही, मला आवडतं. दॅट्स इट. मला वाटतं तुम्ही मजा घेताय की नाही. आमचे ते सर, राजू सरच नेहमी म्हणतात की ते बाकी तुला मजा आली की नाही, बस हे महत्त्वाचं आहे. तर बस. ॲब्सोल्युटली. एक शेवटचा प्रश्न हा ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्हने मला विचारायचा आहे की आत्ताचा जो प्रेक्षक वर्ग आहे, मग तो चित्रपटासाठी असेल किंवा नाटकासाठी असेल, तू दोन्ही माध्यमांमध्ये इक्वली काम करतोयस आणि दोन्हीकडे नवनवीन गोष्टी तू करतोयस. बघायला गेलं तर नाटकांना प्रचंड प्रतिसाद आहे. अनेक नाटकं छान चालली आहेत, नवीन नवीन नाटकं येतात, इतकी नाटकं येतात आजकाल, खूप नाटकं येतात, खूप मराठी सिनेमे सुद्धा येत आहेत. हे सगळं बघता प्रेक्षकांची संख्या आणि सिनेमे जितके नवीन येतात किंवा नाटकं जितकी नवीन येतात त्यांची संख्या बघितली, तुझ्या अकॉर्डिंगली हे इक्वेशन काय लेवलला आहे आत्ता, आणि हे किती तुला ॲज अ पर्सन पॉझिटिव्ह वाटतं किंवा नॉट सो पॉझिटिव्ह वाटतं? नाही, मला वाटतं निश्चित चित्रपटाच्या तुलनेत जर तू विचार केला तर निश्चित नाटकाला तशी कमी आहे. मला मग त्या दृष्टीने मग नाटकाला मिळणारा मोबदला पण कमी वाटतो. कारण माझं म्हणणं आहे की जिवंत माणूस तुमच्यासमोर येऊन जिवंत कला सादर करतायत, त्याला तुम्ही, मला वाटतं की निश्चितच जास्त पैसा इतर चित्रपट किंवा याच्यामध्ये मोजला पाहिजे. हे इक्वेशन आत्ता कदाचित चित्रपटाच्या तुलनेत कमी वाटतं. तू फक्त नाटक म्हणून जर बघायला गेलं तर मला वाटतं की नाही, तसं मग छान चाललेलं आहे. कारण की इतकी सतत नवीन नवीन नाटकं येत आहेत. जर ते प्रतिसादच नसता तर तितकी नवीन नाटकं आली सुद्धा नसती. लोकांना ते आवडतं. लोकांना सतत कुठले नवीन प्रयोग होत आहेत तेही बघायला आवडतात. परत ह्याला असं आहे की चित्रपटाला OTT म्हणून एक माध्यम आहे, नाटकाला पण ते असू शकतं, पण मला वाटतं की मग ते नाटक उरत नाही. आता मला खूप जण विचारतात, देवबाभळीचं तुम्ही शूटिंग करणार आहे का, हे करणार आहे का. म्हणलं आम्ही करू, पण ते आम्ही, म्हणजे माझी अशी इच्छा आहे की ते मी माझ्या रेकॉर्डसाठी करीन. मला तरी वैयक्तिक वाटत नाही की मी ते कुठे पब्लिश करीन वगैरे. आता अर्थात निर्मात्यांचं त्याच्यामध्ये से असेलच, जो त्यांचा असेल, पण मला असं वाटतं की नाटक जी गोष्ट तिथे पहा, प्रत्यक्ष बघण्यात जी मजा आहे, त्या तुम्हाला त्या क्षणी आलेला त्या पात्राच्या आवंढ्यामुळे ह्या क्षणी इथे उमटलेला शहारा तो खरा, ते जिवंत आहे. खरं, त्याच्यात
कुठलीच भेसळ नाही आहे ती. त्याच्यामध्ये तुम्ही सिनेमा बघितला, मग ते प्रोसेस केलेलं, मग काहीतरी ते सेपियाच केलेलं किंवा हे केलेलं किंवा काय, मग OTTवर गेलं, मग ते थोडंसं डार्क केलं वगैरे, जी त्या माध्यमाची गरज आहे, ते वाईट म्हणत नाही आहे मी. पण याची देही याची डोळा जे दिसतंय आणि जे जिवंतपणे तुम सगळं विंचवाचं बिराड घेऊन जाताय, पुण्याला जाताय, अहमदनगरला जाताय, गोव्याला जाताय इथे, आणि ते हे ह्यासाठी मला वाटतं यासाठी वेडेपणाच पाहिजे. आणि तो जे करतायत त्यांना सपोर्ट पण केला पाहिजे मला वाटतं. ॲब्सोल्युटली. आपण मगाशी कवितांबद्दल बोललो, मला खूप मोह होतोय हे म्हणण्याचा की प्लीज कोणतीही एक कविता आणि त्याने आपण आपल्या गप्पांची सांगता करूया. मी एक कविता आणि एक छोटूसं पत्र वाचतो. येस प्लीज. जे पत्र मी पोस्ट आज किंवा उद्या करणारच होतो. अच्छा. सोशल मीडियावर. पहिले मी एक कविता वाचतो जी तुकारामाबद्दलची आहे. तुकोबा, तुम्ही व्यवहार चुकवले त्याची गाथा, नाहीतर जाताना निदान एखादी पुस्तिका लिहून जायला पाहिजे होती आमच्यासाठी. म्हणजे मग तुमच्यावर ट्रेस पेपर ठेवून ज्यांनी ज्यांनी स्वतःला गिरवलं, चार चौघात मिरवलं, असे आम्हालाही व्यवहार चुकवता आले असते. मग आम्हाला गर्दी चुकवता आली असती, मानगुटीवरची भूतं चुकवता आली असती, हवं तिथं हवं तितकं डुंबून कौतुकाची ओल अंगावरच सुकवता आली असती. आम्हाला कळलं असतं, जो आपला आपला म्हणत येतो आडोशाला, तो आडोशाला बांधायला घेतो घर. थांबवलं तर म्हणतो, आता तूच तुझी सावली बाजूला धर. आम्हाला हेही कळलं असतं की चिखलात धुळीत लंगडणाऱ्यांचे जे दीड पाय शिक्के आहेत ते नाचणाऱ्यांचेही असू शकतात. तुमची धुंदी कळाली असती, नदीकाठची थंडी कळाली असती. गाथा तुम्ही थोडाच लिहिला, पानं गळाली नदीवर नुसती, नदीनं त्याच्या होड्या केल्या. तुम्ही गाथा लिहिलाच नाही, तुम्ही बडबडलात अभंग नुसते, ते लिहून ठेवायचं भान संतू जगनाड्याला. पण त्याच्यात भान जागवणारे तुम्हीच, शांत रान माजवणारे तुम्हीच, मनात ठाण मांडणारे तुम्हीच. आणि आमचा जगनाड्या आमच्या चौथ्या अभंगालाच स्वतः पुढं कवी लावून जातोय साहित्य संमेलन गाजवायला. पण आम्ही कुठं आलोय तुकोबा? आम्ही ट्रेस पेपर खालचे तोतये किंवा आम्ही जगनाडे शोधतोय आमच्या तुकोबाला या व्यवहाराच्या जंगलात. खरं तर आमची जगनाड्या व्हायचीही लायकी नाही तुकोबा. आम्हाला शब्द दिसण्याआधी काव्यसंग्रह दिसतो, त्याला तुमच्या आधी दिसत असेल का एकच एक शब्द? मग तुम्हाला काय दिसत असेल? तुम्हाला व्यवहारातल्या सापटी दिसल्या म्हणजे खरं तर तुम्हाला चुकला नव्हताच व्यवहार. आम्ही आपले कुलप हातात घेऊन चाव्या शोधतोय फिरतोय, जी कुलप तुकोबा तू गाथेची कागदं उडू नये म्हणून पेपरवेट सारखी वापरली होतीस. म्हणून तुकोबा, तू व्यवहार चुकवले त्याची गाथा नाही तर जाताना एखादी पुस्तिका लिहून जायला पाहिजे होतं आमच्यासाठी. वा 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 वा, खूपच कमाल. आणि देवबाभळी बये निघालीस, ये. नाही, जाणाऱ्याला थांब म्हणू नये, जाणाऱ्याला कुठं निघालीस विचारू नये. अवचित आलीस, पण जाताना मात्र सतत जाणार, निघणार, निघते, गेलेस असं सांगत राहिलीस. आणि आता हा निरोपाचा क्षण. तू माया लावलीस. आपण बीज लावतो, झाड वाढवतो, झाडाला हवं नको ते पुरवतं, पण एका क्षणी कळतं की आपण नसतोच झाड वाढवत, ते वाढतं. उलट ते कल्पवृक्ष होऊन तुमच्या इच्छा पूर्ण करू लागतं. नाटक का थांबवताय हा प्रश्न चहूबाजूने आला. काय सांगू त्यांना? नाटकवाल्यांचं ठरलेलं खोटं पण सत्याची शपथ घातलेलं उत्तर देऊ लवकरच. पण आता तर तेही नकोच. जाणाऱ्याला पाय अडकेल असंही काही बोलू नये. मी त्यांना सांगतो की 2 भेटीत अंतर असलं की आवेगानं भेटता येतं. नव्या रूपात नव्या नाटकातून भेटी होतीलच. पण नाटक खरंच थांबत असतं का? खरं तर नाहीच.
एखादा दीनानाथचा किंवा कालिदासचा, बहुतेक बालगंधर्वचा किंवा यशवंतचा, बहुधा घोरपडेचा, एखादा गडकरीचा, सांगणाऱ्याच्या सांगण्यात नाटकाचा प्रयोग चालू राहतो आणि न पाहिलेल्यांच्या कुतूहलात तो प्रयोग चालू होतो. तू कुणाच्या लेखणीतून आलीस म्हणून त्याची नव्हती, कोणी तुला सादर केलं म्हणून तू त्याची नव्हती, तू धारण केलं होतंस आम्हाला आणि आता निघाली आहेस. हेच अंतिम सत्य आहे. तुझ्याकडून उत्तर येणार नाही हे मला माहिती आहे, म्हणून गाथा उघडून ठेवली आहे मी खिडकीपाशी, खिडकीही उघडीच ठेवली आहे. आता 22 नोव्हेंबरला वारं येईल, पानं फडफडतील, तेव्हा ज्या पानावर वारं थांबलं असेल ते पानही मला आत्ताच ठाऊक आहे. त्या पानावर लिहिलं असेल, तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी, आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया, आमचा राम राम घ्यावा. बाई निघालीस, ये. जाणाऱ्याला थांब म्हणू नये, फक्त आठवणीत तेवढी ओळख देत राहा. क्या बात आहे. वाव, खूपच कमाल होतं हे. आणि मी पण नाटक बघितलं असल्या कारणाने हे जास्त फील झालं. मला वाटतं हे एक्झॅक्ट आहे जे सगळ्यांना वाटत असणार आहे आत्ता. आणि खरंच लुकिंग फॉरवर्ड की अजून वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं घेऊन तू येशील लवकरात लवकर, तीही आम्हाला बघता येतील आणि त्यांच्यासोबतही अशाच पद्धतीचं कनेक्शन होईल. आणि ऑफकोर्स फिल्म्सच्या माध्यमातून सुद्धा, कवितेच्या माध्यमातून सुद्धा, तो राजहंस 1च्या प्रयोगाच्या माध्यमातून सुद्धा, खूप वेगवेगळ्या माध्यमातून तू प्लीज आम्हाला भेटत राहा. थँक्यू सो मच. मला खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.